नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशी तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सप्टेंबर महिन्यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होणार आहेत. निर्णायक आणि आयुष्याला नवीन सकारात्मक कलाटणी देणारा हा महिना तुमच्यासाठी ठरू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या काही अडचणी, कामातील अडथळे किंवा मानसिक तणाव तुम्ही सहन करत होतात, त्या सर्वांमधून आता मार्ग निघण्याची वेळ आली आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अत्यंत वेगवान आणि शक्तिशाल बदल घडवून आणणार आहे. कसा असेल हा महिना, काय होईल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, आरोग्याबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकता. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत तुमच्या प्रगती नसेल, नात्यात कटुता आली असेल, लग्न जमत नसेल, पैशाच्या समस्या असतील, संतान प्राप्ती होत नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी, समस्या, काय करावं हे कळत नसेल, तेव्हा तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, कशामुळे हे होत आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन देऊ, उपाय देऊ, सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच मेष राशीच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास आणि ऊर्जा पाहायला मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक गती घेऊ लागतील. या संपूर्ण महिन्यात अशा काही मोठ्या आणि अनपेक्षित घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, ज्या तुमच्या भविष्याला नवी दिशा देतील. कार्यक्षेत्र, आर्थिक बाजू, कौटुंबिक वातावरण आणि सामाजिक मान सन्मान या चारही आघाड्यांवर मेष राशीच्या जातकांना अत्यंत वेगाने घडामोडी पाहायला मिळतील. मात्र हे सर्व घडत असताना काही विशिष्ट बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. सगळ्यात पहिली मोठी घटना घडणार आहे तुमच्या करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात. जे लोक खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबरचा महिना नव्या संधी घेऊन येत आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत असलेले संबंध सुधारतील आणि तुम्ही केलेल्या कष्टाची योग्य ती दखल घेतली जाईल. जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून पदोन्नती, पगारवाढ किंवा चांगल्या ठिकाणी बदली होण्याची वाट पाहत असाल तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मिळू शकते. जे तरुण नवीन रोजगाराच्या शोधात आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मोठ्या पदासाठी मुलाखती देत आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे किंवा त्यांच्या अंतर्गत राजकारणात पडणे पूर्णपणे टाळा. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे व्यापार आणि उद्योगाशी संबंधित आहे. जे मेष राशीचे जातक स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी 15 सप्टेंबर नंतरचा काळ सोन्यासारखा ठरणार आहे. बाजारात दीर्घकाळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. नवीन व्यावसायिक भागीदाऱ्या, मोठ्या ग्राहकांच्या ऑर्डर्स किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची सोय अत्यंत सहजतेने होईल. जर तुमचा व्यवसाय तंत्रज्ञान, बांधकाम, ऑटोमोबाईल, कृषी किंवा परदेशी व्यापारांशी संबंधित असेल तर नफ्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त राहील. मात्र शेअर बाजार किंवा झटपट पैसे कमवण्याच्या कोणत्याही शॉर्टकट योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल अजिबात उचलू नका. मित्रांनो, तिसरी मोठी घटना तुमच्या आर्थिक परिस्थितीवर प्रभाव टाकणारी ठरेल. या महिन्यात एकापेक्षा जास्त मार्गांनी धनाचे आगमन होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होणे किंवा एखाद्या साईड बिझनेसमधून अनपेक्षित धनप्राप्ती होणे यामुळे तुमची तिजोरी बळकट होईल. मात्र धनलाभ होत असताना घरगुती सुविधा, वाहन किंवा घराच्या डागडुजीवर अचानक खर्च वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच पैशाचे योग्य नियोजन करून ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःच्या हक्काचे घर, फ्लॅट किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर या महिन्यात ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने ठोस कागदोपत्री पावले उचलली जातील. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारी ही चौथी महत्त्वाची घटना असेल. पती पत्नीमधील जुने गैरसमज आणि मतभेद आपोआप दूर होतील. एकमेकांना समजून घेऊन भविष्यातील योजना आखण्यासाठी हा काळ उत्तम असेल. कुटुंबात एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते ज्यामुळे घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. प्रेम संबंधात असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना नात्याला लग्नाच्या दिशेने पुढे नेणारा ठरेल. घरात तुमच्या नात्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. केवळ रागाच्या भरात किंवा आवाजावी अहंकारातून जोडीदाराला दुखावणारे शब्द वापरू नका. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात पोटाचे विकार, पित्त आणि डोकेदुखी यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नये. धावपळीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या वेळा बदलू शकतात ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित हलका व्यायाम यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवा. वाहन चालवताना घाई गडबड न करता वेगावर नियंत्रण ठेवा.
महिन्यातील शुभ आणि महत्त्वाच्या दिवसांचा विचार करा. 5, 9, 14, 18, 23 आणि 27 सप्टेंबर हे दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरतील. या दिवसांमध्ये नवीन करार करा, मुलाखती द्या किंवा मोठे आर्थिक तुम्ही निर्णय घेऊ शकतात. याउलट 7, 13, 21 आणि 29 सप्टेंबर या तारखांना थोडे सावध राहा. सप्टेंबर महिन्यातील शुभ फळांमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान चालीसा, हनुमान अष्टक याचे वाचन करा. याने तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, हे होते मेष राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका तपासून घ्यायची असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.